नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश शेलार. सावित्री नदी आणि रानबाजिरे धरणाचे पाणी आजच्या या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे. आज 8 जुलै 2026 रोजी देखील पाऊस जोरातच आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने लोक घरातून बाहेर पडली नाहीत. परंतु आज म्हटलं जरा सावित्री नदी आणि या नदीवर असलेल्या रानबाजिरे धरणाकडे फेरफटका मारून येऊया. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सावित्री नदी आणि रानबाजिरे धरणाच्या पाण्याची सध्याची स्थिती. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने बहुतेक सर्वच ठिकाणी जोरदार हजेरी लावली. कोकणात जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्याचा परिणाम या नदीला आलेल्या पाण्याच्या रंगावरून आणि प्रवाहावरून आपल्याला दिसून येईल. हे आहे पोलादपूर नगरपंचायतीचे पंपघर आणि या पंपघराच्या ठिकाणी पाण्याचा जोरदार असा प्रवाह या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. बऱ्याच ठिकाणी या पावसामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. वाहतुकीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. काही भागात दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे लोकांसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या ठिकाणी छोटीशी दरड कोसळलेली आहे. त्यामुळे प्रवास करत असताना, वाहन चालवत असताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी प्रशासन लोकांना सतर्कतेचा इशारा देत आहे. महाड पोलादपूर सारख्या भागात दरवर्षी प्रशासन व्यवस्था लोकांच्या मदतीला धावून येते. अशा काळात आपण जर कुठे बाहेर फिरायला जात असाल तर नक्कीच आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपल्या जीवावर बेतेल असं कृत्य मात्र आपण करता कामा नये. मित्रांनो, पावसाळा म्हणजे निसर्गाचा आत्मा. पावसाळा सुरू झाला की निसर्गप्रेमी नद्या, ओढे, धबधबे, पर्वत बघायला धावतात. डोळ्यांना एखादी चांगली सुंदर आकर्षक गोष्ट दिसली की माणसाला त्याचा मोह होतो. पण अधिकार नसतो आपला त्या प्रत्येक गोष्टीवर ज्या गोष्टीचा आपल्याला मोह झालाय. मोह होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मोह झाला आपल्याला की आपण त्या गोष्टीला मिठी मारायला जातो आणि कधी कधी मोहित करणारी गोष्ट आपल्यालाच त्याच्या मगर मिठीत घेते आणि दाखवून देते मोह होणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला आपलीशी करता येत नाही, तिच्यावर अधिकार गाजवता येत नाही. म्हणून आपण आपल्या मनाला सांगायला हवं, इथे जरा थांबायला पाहिजे, जरा सावधगिरी बाळगायला पाहिजे. मित्रांनो, आता आपला प्रवास सुरू झालेला आहे रानबाजिरे धरणाकडे जाण्याचा. या धरणाच्या पाण्याची सध्याची स्थिती काय आहे हे देखील आपल्याला पाहायचे आहे. जोरदार पाऊस आणि वाऱ्याच्या दाबामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडांच्या फांदी खाली वाकलेल्या आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतील. काही क्षणातच आपण रानबाजिरे धरणाकडे पोहोचणार आहोत. पावसामुळे खुलून आलेलं निसर्ग सौंदर्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता. तर मित्रांनो, हे आहे आपलं पोलादपूरमधील रानबाजिरे धरण. सावित्री नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. पोलादपूरपासून काही अंतरावर याच नदीवर रानबाजिरे हे धरण बांधण्यात आलेले आहे.
आपल्यासाठी मार्ग परंतु पाण्यासाठी अडथळा असलेल्या या पुलाला जोरदार पावसामुळे आणि धरणाचे दरवाजे उघडले असल्याने पाण्याचा प्रवाह खूपच जोरात या पुलाला येऊन आदळत आहे. या ठिकाणी निसर्गाची आणि पाण्याची ताकद आपण पाहू शकतो. मित्रांनो, आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण लाईट चालू करतो, बंद करतो. एका क्लिकचं काम. आपल्या गरजेनुसार, आपल्या मर्जीनुसार आपण या मानवनिर्मित बटणाचा वापर करतो. पण सध्या कोसळणारा पाऊस हा त्याच्या मर्जीनुसार पडत आहे. आपल्या गरजेनुसार माणसाला त्याला चालू किंवा बंद करता येत नाही, कारण या पावसाची बटणे निसर्गाच्या हातात आहेत. ही निसर्गाची बटणे माणसाच्या ताब्यात आली तर? नको. ही बटणे आपल्या हातात नाहीत तेच बरे आहे. नाहीतर काय माहीत आपल्या स्वार्थासाठी माणूस याचा कसा, कुठे आणि किती वापर करील. माणसाचं काही सांगता येत नाही. अफाट वेगवान प्रगती करून आज माणसाने बऱ्याच यंत्रांची बटणे आपल्या ताब्यात घेतलीत, पण ऋतुचक्र आणि नैसर्गिक ऊर्जा साधनांची बटणे त्याला प्राप्त करता आली नाहीत आणि ती प्राप्त पण करू नये. निसर्गाची बटणे ही निसर्गाकडेच असली पाहिजेत, कारण आकाशात झेप घेणाऱ्या आणि पृथ्वीचा विध्वंस करणाऱ्या माणसाला थोडी तरी नैसर्गिक शक्तीची भीती असली पाहिजे. शिव्या द्या, विनंती करा, नाहीतर कौतुक करा. त्याने कधी बदलायचं, कधी थांबायचं आणि कधी कोसळायचं हे त्याच्याच हातात आहे, कारण ही व्यवस्था आणि त्या व्यवस्थेची बटणं ही निसर्गाच्या हातात आहेत. आता आपला प्रवास सुरू झालेला आहे घराकडे जाण्याचा. पाऊस थांबलेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर अजून बाकी आहे. मित्रांनो, या पावसाळ्याच्या दिवसात आपण जर कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर नक्कीच आपली काळजी घ्या. नैसर्गिक शक्तीच्या विरोधात जाऊन आपला जीव गमवावा लागेल असं कृत्य मात्र करू नका. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. सावित्री नदी आणि रानबाजेरे धरणाचे पाणी आजच्या या ब्लॉगमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. धन्यवाद.